क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्यासाठी आपण थर्ड मेथड बघितली, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडचा यूज करून आपण कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट इझिली फाइंड करू शकतो. फॉर्म्युला मेथडमध्ये कोणता फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला किंवा कोणता फॉर्म्युला आपण यूज करत होतो, एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटरला असतो 2a, न्यूमरेटरला इथे असतो -b प्लस मायनस √b² मायनस 4ac. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करतो किंवा जो कोणता व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. आता यामध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले, काही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले की ज्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन आपण या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड केलेला. तर त्यावेळेस जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर काही ठिकाणी आपल्याला रिअल रूट मिळत होते, काही ठिकाणी नॉट रिअल रूट मिळत होते, काही ठिकाणी आपल्याला सेम रूट मिळत होते, म्हणजे इक्वल रूट मिळत होते किंवा रिपीटेड रूट मिळत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावरून डिसाईड होत होत्या, जर तुम्ही ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले ते जर केअरफुली बघितलं तर त्यामध्ये b² मायनस 4ac ही टर्म आपल्याला काय मिळते, या टर्मच्या अकॉर्डिंग आपल्याला कोणत्या टाईपचं रूट मिळतं, रिअल मिळत आहे, नॉट रिअल मिळत आहे, इक्वल मिळत आहे किंवा अनइक्वल मिळत आहे, रिपीटेड मिळत आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशावरून डिसाईड होत आहे, या सगळ्या गोष्टी b² मायनस 4ac ची काय व्हॅल्यू आपल्याला मिळते त्याच्यावरून डिसाईड होतं आणि त्याच्या अकॉर्डिंग रूट कोणत्या टाईपचे मिळतात ते डिसाईड होतं. तर यालाच बोलतात नेचर ऑफ रूट्स. तर आपल्याला रूट्सचं नेचर कसं मिळतं आहे किंवा रूट्सचं नेचर कशावर डिपेंडंट असतं ते आपल्याला बघायचं आहे. तर ते जे क्वेश्चन्स होते त्या क्वेश्चनच्या आधारावरती आपण एवढं कन्क्लूड करू शकतो की रूटचं जे नेचर असतं, म्हणजे कोणत्या टाईपचं रूट आपल्याला मिळणार आहे ते डिपेंड करतं या टर्मवरती b² मायनस 4ac. अग्री, b² मायनस 4ac अंडर रूटच्या स्क्वेअर रूटच्या अंडर कोणती व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंग रूट कसे मिळतात ते डिसाईड होतं. तर त्यामुळे आपण असं बोलू शकतो की b² मायनस 4ac ह्या टर्मवरती नेचर ऑफ रूट डिपेंडंट असतं. तर ही जी टर्म आहे b² मायनस 4ac या टर्मला बोलतात डिस्क्रिमिनंट. याला काय बोलतात, डिस्क्रिमिनंट. हा शब्द लक्षात ठेवायचा. b² मायनस 4ac अंडर रूटच्या स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असते त्याला नेहमी बोलतात डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट आपण दाखवतो अशा ट्रायंगलनी किंवा कॅपिटल लेटर डीनी. ठीक आहे, डिस्क्रिमिनंट मतलब तो डेल्टा आणि ट्रायंगलनी दाखवतो किंवा कॅपिटल डीनी दाखवतो. आणि हा जो ट्रायंगल आहे याला बोलतात डेल्टा. याला काय बोलतात, डेल्टा. रूट्स जे आपण बघितले एक्स इक्वल टू -b प्लस √b² मायनस 4ac अपॉन 2a आणि ज्यावेळेस मायनस असेल त्यावेळेस एक रूट. तर ह्या रूट जे असतात ते आपण अल्फा आणि बीटा ह्या दोन लेटरने दाखवतो, ग्रीक लेटर अल्फा आणि बीटा. आणि त्यानंतर डिस्क्रिमिनंट आपण दाखवतो डेल्टाने, ते होते अल्फा बीटा आणि हे लेटर आहे डेल्टा. डेल्टा म्हणजे आपण ट्रायंगल दाखवतो, काही ठिकाणी डी सुद्धा दाखवतात, डी फॉर डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, तर याचा अर्थ काय आपण असं लिहू शकतो, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac किंवा डी इज इक्वल टू b² मायनस 4ac आणि याला आपण बोलतो डिस्क्रिमिनंट. इथपर्यंत समजलं डिस्क्रिमिनंट म्हणजे काय. आता डिस्क्रिमिनंटच्या अकॉर्डिंग रूटची व्हॅल्यू कशी व्हॅरी होते किंवा कशी डिपेंड करते ते आपण बघूया. तर आपण यामध्ये 3 केस कन्सिडर करूया. बघा, b² मायनस 4ac ही टर्म आहे, नंबर्सचं कॅल्क्युलेशन आहे म्हणजे आउटपुट किंवा रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळू शकतो, निगेटिव्ह मिळू शकतो किंवा 0 मिळू शकतो. अशा 3 पॉसिबिलिटी आहे, बरोबर. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व 0 अशा 3 पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे ज्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, त्यानंतर ज्यावेळेस ती व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि ज्यावेळेस ती व्हॅल्यू 0 असेल, अशा 3 केसेस आपल्याला कन्सिडर करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग रूटचं नेचर कसं मिळतं ते आपल्याला एक बघायचं आहे. ओके, त्यामुळे फर्स्ट आपण केस कन्सिडर करूया ज्यावेळेस b² मायनस 4ac किंवा डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा पॉझिटिव्ह असतो, व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल. ज्यावेळेस ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आपण एक्स काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे अंडर रूटच्या साईनची व्हॅल्यू ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्याचा स्क्वेअर रूट घेऊ ती व्हॅल्यू तर पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, एक्स इक्वल टू -b प्लस √b² मायनस 4ac अपॉन 2a किंवा एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -b मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, ह्या 2 व्हॅल्यूज मिळतील. ह्या 2 व्हॅल्यूज काय आपल्याला सांगतं की आपल्या जे रूट्स मिळतात ते रूट्स रिअल मिळणार आहे. अंडर रूटच्या हे जे स्क्वेअर रूटचं साईन आहे त्याच्या अंडर निगेटिव्ह टर्म नाही आहे, त्याच्या अंडर पॉझिटिव्ह टर्म आहे. याचा अर्थ काय, रूट कसे आहे, रिअल आहे. त्यानंतर हे एक रूट आहे, हे एक रूट आहे, ह्या 2 डिफरंट व्हॅल्यूज नाही, ते पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला अनइक्वल रूट मिळत आहे. काय मिळत आहे, अनइक्वल रूट. अनइक्वल किंवा याला असं बोलतात डिस्टिंक्ट सुद्धा बोलतात, अनइक्वल ऑर डिस्टिंक्ट रूट्स. ठीक आहे, समजले पहिली केस. आता ही हे समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ. x² मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. -3 -2 अशा 2 नंबर्स असणार. म्हणजे थोडक्यात हे बघा 6 आहे आणि प्रॉडक्ट पाहिजे 6, सम पाहिजे -5.
म्हणजे 2 नंबर्स असेल -3 -2, याचा अर्थ काय एक्सची व्हॅल्यू 3 असेल, एक्सची व्हॅल्यू 2 असेल. जस्ट फॅक्टरायझेशन मेथडने आपण एक चेक करू शकतो. आता ज्यावेळेस आपण फॉर्म्युला मेथड यूज करू, एक्स इक्वल टू काय असणार -b म्हणजे 5. आता इथे मी डिरेक्टली व्हॅल्यू लिहिते, b स्क्वेअर -4ac -5 स्क्वेअर 25 -4 इंटू a इज 1, c इज 6 अपॉन 2a 2 इंटू 1. सो 5 प्लस मायनस 24 25 minus 24 1 upon 2. So that is 6 upon 2 or 4 upon 2. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 3 आणि दुसरी व्हॅल्यू मिळते 2. आता 3 आणि 2 आर दे रिअल नंबर? येस दे आर रिअल नंबर. रिअल मिळतात. व्हॅल्यूज अनइक्वल आहे. एका ठिकाणी 3 मिळते, एका ठिकाणी 2 मिळते. अनइक्वल आहे. डिस्टिंक्ट रूट आहे बरोबर. 3 आणि 2 सेपरेट आहे, डिस्टिंक्ट रूट्स आहे. याचा अर्थ काय ज्यावेळेस b स्क्वेअर -4ac, तर इथे बघा ही व्हॅल्यू आहे b स्क्वेअर -4ac ची. ही व्हॅल्यू आहे 25 -24 दॅट इज इक्वल टू 1. 1 ही व्हॅल्यू आहे. तर याचा अर्थ काय ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू किंवा b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते त्यावेळेस आपल्याला रिअल अनइक्वल और डिस्टिंक्ट रूट मिळत आहे. समजलं पहिलं कन्क्लुजन. नेक्स्ट सेकंड आपण बघूया. ज्यावेळेस b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, निगेटिव्हची केस आपण कन्सिडर करू. डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय -b प्लस मायनस अंडर रूट, इथे एक निगेटिव्ह नंबर आहे. रूटच्या अंडर काय होतं निगेटिव्ह नंबर अपॉन 2a. रूटच्या अंदर निगेटिव्ह नंबर आहे. फॉर एक्झाम्पल अंडर रूट -20, अंडर रूट -143 निगेटिव्ह नंबर आहे. आपण बघतो आपल्याला माहिती आहे की मॅथमॅटिक्समध्ये आतापर्यंत जेवढं आपण मॅथ्स शिकलो त्यामध्ये अशी पॉसिबिलिटी कधीच नसते की अंडर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर येतो. याचा अर्थ काय ही जी व्हॅल्यू आहे किंवा हे जे नंबर्स आहे हे रिअल नंबर नाही. दीज आर नॉट रिअल नंबर्स. हे नंबर रिअल नाही आहे ते आपण -b मध्ये प्लस मायनस करतो म्हणजे -b प्लस मायनस नॉट रिअल नंबर. याचा अर्थ काय ही जी टोटल व्हॅल्यू आहे ही टोटल व्हॅल्यू असेल नॉट रिअल. त्यामुळे ज्यावेळेस b स्क्वेअर -4ac किंवा डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते त्यावेळेस आपल्याला मिळतात नॉट रिअल रूट्स. ओके, त्यावेळेस काय मिळतात नॉट रिअल रूट्स. तर इथे तुम्ही असं लिहू शकता पॉझिटिव्ह म्हणजे काय b स्क्वेअर -4ac इज ग्रेटर दॅन 0. निगेटिव्ह म्हणजे b स्क्वेअर -4ac इज लेस दॅन 0 आणि 0 म्हणजे b स्क्वेअर -4ac इज इक्वल टू 0. ह्या 3 केसेस आपण कन्सिडर करतोय. समजते? तर ज्यावेळेस निगेटिव्ह असेल म्हणजे b स्क्वेअर -4ac लेस दॅन 0 असेल, ही टर्म निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह आहे नॉट रिअल असणार त्यामुळे ही टोटल टर्म नॉट रिअल बनणार. तर ज्यावेळेस अशी केस असेल त्यावेळेस आपल्याला रूट्स कसे मिळतात नॉट रिअल. थर्ड केस ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल. याचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. याचं एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर -2x प्लस 6 इज इक्वल टू 0. b स्क्वेअर मायनस ठीक आहे हे इक्वेशन इथे सॅटिस्फाय होईल. सो एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 2a -b म्हणजे 2 प्लस मायनस अंडर किंवा आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करू सगळ्यात आधी. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट असणार आहे b स्क्वेअर -4ac. b स्क्वेअर म्हणजे -2 स्क्वेअर 4 -4 इंटू a इंटू c -4 इंटू a इंटू c 4 -24 दॅट इज इक्वल टू -20. तर इथे जर बघितली डेल्टाची व्हॅल्यू काय मिळते निगेटिव्ह मिळते. त्यामुळे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट -20 अपॉन 2a 2 इंटू 1. सो दॅट इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट 20 अपॉन 2. इथे जर बघितलं इथे निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन आहे म्हणजे हा नंबर नॉट रिअल नंबर आपण याच्यात ॲड सबट्रॅक्ट करतो किंवा 2 मध्ये आपण नॉट रिअल नंबर ॲड किंवा सबट्रॅक्ट करतो. त्यामुळे फायनली हा जो नंबर मिळेल तो नंबर असेल नॉट रिअल किंवा इथे आपण बोलू शकतो की कॉम्प्लेक्स रूट आहे, इमॅजिनरी रूट आहे किंवा नॉट रिअल. ठीक आहे. आता थर्ड केस ज्यावेळेस b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल, डेल्टाची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे x इज इक्वल टू -b प्लस मायनस ही व्हॅल्यू 0 आहे अपॉन 2a -b प्लस 0/2a किंवा -b -0/2a. तर इथे जर तुम्ही बघितलं आपलं रूट्स मिळतं -b/2a आणि -b/2a. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेस आपल्याला मिळतं आहे रूट्स. हे रूट्स रिअल आहे का नॉट रिअल आहे? ऑब्व्हियसली रूट्स रिअल आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं सेम रूट आपल्याला मिळतं आहे -b/2a -b/2a म्हणजे आपल्याला सेम रूट्स मिळत आहे किंवा आपण असं बोलू शकतो इक्वल रूट मिळत आहे किंवा याला कधी कधी असंही बोलतात रिपीटेड रूट.
सेम इक्वल और रिपीटेड रूट्स आपल्याला इथे मिळत आहे. समजले. थर्ड केसशी रिलेटेड एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 2x + 1 = 0 ही व्हॅल्यू आपण घेतली किंवा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे? b² - 4ac b² - 4 × a × c 4 - 4 डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली त्यामुळे x = -b ± √0/2 2 ± 0/2 याचा अर्थ काय? रूट काय मिळत आहे आपला? 1 आणि 1. 1 आणि 1 रिअल रूट मिळत आहे, रिपीटेड रूट मिळत आहे. समजलं. तर थोडक्यात काय, नेचर ऑफ रूट किंवा आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे मिळणार आहे त्याचं नेचर डिपेंड करतं एका टर्मवरती. दॅट टर्म इज b² - 4ac. स्क्वेअर रूटच्या अंडर आपण जो नंबर लिहितो किंवा जी टर्म लिहितो त्याच्यावरती डिपेंड करते. आणि ही जी टर्म आहे b² - 4ac याला आपण बोलतो डिस्क्रिमिनंट डिनोटेड बाय डेल्टा और कॅपिटल D. तर ज्यावेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर पॉझिटिव्ह नंबर असेल त्यावेळेस आपल्याला मिळतं आहे रिअल रूट आणि अनइक्वल रूट मिळत आहे. रिअल अँड अनइक्वल किंवा याला आपण असं बोलू शकतो डिस्टिंक्ट रूट मिळत आहे. ठीक आहे. ज्यावेळेस ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर येतं त्या केसमध्ये ऑब्व्हियसली रूट्स रिअल नसतील म्हणजे आपण असं लिहू शकतो नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. ओके. थर्ड केस, ज्यावेळेस स्क्वेअर रूटच्या अंडर 0 असेल म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस आपल्याला कसे रूट मिळत आहे? रिअल रूट मिळत आहे आणि आपल्याला मिळत आहे इक्वल रूट, इक्वल और सेम रूट किंवा याला असं बोलू शकतो आपण रिपीटेड. तर ह्या 3 केसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. समजलं. प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा म्हणजे हे तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा की ज्यावेळेस b² - 4ac 0 असेल म्हणजे ही टर्म 0 असणार आहे. ही टर्म 0 येते म्हणजे -b ± 0. एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, 2 रूट मिळणार आहे. 2 रूट सेमच रूट मिळत आहे. बरोबर. सेम रूट मिळत आहे म्हणजे त्याला आपण रिपीटेड पण बोलू शकतो, इक्वल पण बोलू शकतो आणि रिअल असणार आहे. नॉट रिअल आपल्याला फक्त एकाच केसमध्ये मिळत आहे ज्यावेळेस इथे स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर असणार आहे. स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर म्हणजे काय? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह <0. त्या केसमध्ये आपल्याला नॉट रिअल रूट मिळतं. बाकी दोन्ही केसेसमध्ये रिअलच मिळतं. फक्त एका ठिकाणी आपल्याला इक्वल मिळतं, एका ठिकाणी अनइक्वल मिळतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. आता यावर आधारित काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस एक्झाम्पल. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स. 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला त्याचे रूट्स काय मिळणार त्याचं नेचर डिटरमाइन करायचं आहे. तिथे आपल्याला रूट्स फाइंड करण्याची गरज नाही आहे. नेचर ऑफ रूट्स बोलले आहे तर नेचर ऑफ रूट्स ज्यावेळेस विचारलेलं असेल त्यावेळेस लगेच तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला इथे फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे का 0 येणार आहे ते चेक करायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग रूट त्याचं नेचर काय असणार, रूटचं नेचर काय असणार ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x² - 5x + 7 = 0. नेचर ऑफ रूट डिटरमाइन करायचं त्यामुळे आपण सगळ्यात आधी बघणार डिस्क्रिमिनंट असतो b² - 4ac. डिस्क्रिमिनंट म्हणजे फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूटच्या अंडर जी व्हॅल्यू असते दॅट व्हॅल्यू b² - 4ac. सगळ्यात आधी याला आपण कम्पेअर करणार विथ ax² + bx + c = 0. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॅल्यू ऑफ a is 2, व्हॅल्यू ऑफ b is -5 and व्हॅल्यू ऑफ c is 7. ओके. त्यामुळे डेल्टाची व्हॅल्यू काय असणार किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार b² - 4ac -5² - 4 × a × c 25 - 56. ओके. 25 - 56 इथे व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. किती असेल? नंबर असेल -31. डेल्टा इक्वल टू -31. डेल्टा म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर आला. स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर मीन्स नॉट रिअल. तो नंबर रिअल नाही आहे त्याच्यामुळे टोटल जी टर्म आहे -b ± √2a ही टोटल टर्म असणार नॉट रिअल. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो सिन्स डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू इज <0, निगेटिव्ह म्हणजे <0, दिस इम्प्लाइज रूट्स आर नॉट रिअल. ठीक आहे. आपण इथे लिहू शकतो नेचर ऑफ रूट कसे असतात. ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू <0 असते त्यावेळेस आपल्याला मिळतं रिअल ॲज वेल ॲज अनइक्वल किंवा डिस्टिंक्ट रूट आपण बोलतो. ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते त्यावेळेस आपल्याला स्ट्रिक्टली नॉट रिअल रूट मिळतं आणि ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस आपल्याला रिअल रूट मिळतं आणि सेम किंवा इक्वल रूट मिळतं. सेम और इक्वल किंवा रिपीटेड रूट आपण बोलतो आणि याला बोलतो डिस्टिंक्ट रूट. या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सो डेल्टा इज <0, नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. ओके. नाव सेकंड x² +
2x minus 9 is equal to 0. Comparing with standard equation, a ची व्हॅल्यू आहे 1, b is 2 and c is minus 9. नेचर डिसाइड करायचं आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची, डेल्टा और डी दॅट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4a इंटू सी. सो 4 प्लस 36 दॅट इज इक्वल टू 40. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 40 म्हणजे पॉझिटिव्ह, दॅट मीन्स डेल्टा इज ग्रेटर दॅन 40. म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर पॉझिटिव्ह नंबर येतो, स्क्वेअर रूटच्या अंडर पॉझिटिव्ह नंबर येतो. याचा अर्थ काय आपण लिहू शकतो, देअरफॉर नेचर ऑफ रूट डेल्टा ग्रेटर दॅन 0. डेल्टा ग्रेटर दॅन 0 म्हणजे रिअल अँड अनइक्वल. सो हियर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, दॅट मीन्स रूट्स आर रिअल असणार आहे आणि अनइक्वल असणार आहे. अनइक्वल और डिस्टिंक्ट रूट्स आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. थर्ड, अंडर रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस रूट 3. ए ची व्हॅल्यू आहे रूट 3, बी ची व्हॅल्यू 2 रूट 3 आणि सी ची व्हॅल्यू आहे रूट 3. डिस्क्रिमिनंट डेल्टा दॅट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac दॅट इज इक्वल टू 2 रूट 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. ठीक आहे. 2 स्क्वेअर 4 रूट 3 स्क्वेअर 3 मायनस 4 इंटू 3. 12 मायनस 12 0, व्हॅल्यू आली 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजे रूटच्या अंडरची व्हॅल्यू 0 आली. मायनस बी प्लस मायनस 0 अपॉन 2a म्हणजे याचा अर्थ काय, मायनस बी प्लस 0 मायनस बी मायनस 0. याचा अर्थ आपल्याला मायनस बी अपॉन 2 ही व्हॅल्यू मिळते. दॅट मीन्स इथे आपल्याला काय मिळतं आहे, 2 इक्वल रूट्स मिळतात. बरोबर, सेम व्हॅल्यू रिपीट होते, इक्वल रूट्स मिळतात. किंवा ही केस डेल्टा इक्वल टू 0, रिअल अँड सेम और इक्वल रूट्स. सो हियर डेल्टा इज इक्वल टू 0, दिस इम्प्लाइज रूट्स आर इक्वल अँड इक्वल और सेम अँड रिअल. अशा पद्धतीने डिस्क्रिमिनंटचा यूज करून आपण आपल्याला कशा टाईपचे रूट मिळणार किंवा जे रूट आपल्याला मिळतात त्याचं नेचर कसं असणार आहे ते आपण डिसाईड करू शकतो. नेक्स्ट टॉपिक, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आणि कोइफिशियंट याच्यामध्ये काय रिलेशन असतं ते आपल्याला बघायचं आहे. आता हे टायटल बघून थोडं कन्फ्युजन होईल, कसले कोइफिशियंट कसले रूट्स. तर सिम्पल याचा अर्थ काय की सपोज एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपण एक स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर केलं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आत्ताच आपण फॉर्म्युला मेथड जी बघितली त्याच्या अकॉर्डिंग आपण एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड करतो, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याचा अर्थ काय, एक्सची व्हॅल्यू किंवा एक्स म्हणजे काय असतं, रूट. बरोबर, एक्स म्हणजे काय, रूट. एक्सची व्हॅल्यू काय असते, एक तर ती असेल मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असेल, किंवा एक्सची व्हॅल्यू असेल मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर, हे आपण सगळं बघितलं. तर यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की हा एक रूट असणार आहे, हा एक रूट असणार आहे. तर एका रूटला आपण अल्फा बोलू शकतो आणि एका रूटला आपण बीटा बोलणार. याला तुम्ही बीटा बोलू शकता, याला अल्फा बोलू शकता, आयदर ऑफ इट. याला आता इथे आपण काय कन्सिडर केलं, या रूटला अल्फा बोललो, ह्या रूटला बीटा बोललो. तर टायटल काय सांगते, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. रूट्स म्हणजे काय, इथे रूट्स आहे अल्फा आणि बीटा. रूट्स आहे अल्फा आणि बीटा. एक्स म्हणजे काय, एक्स इज रूट किंवा सोल्युशन किंवा 0. तर यामध्ये अल्फा आणि बीटा याचा आपल्याला रिलेशन बघायचं आहे. कशासोबत, विथ कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोइफिशियंट. कोइफिशियंट काय आहे, ए बी सी. तर आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, आपल्याला इथे बघायचं आहे किंवा एक रिलेशन डिराईव्ह करायचं आहे अल्फा बीटाचं म्हणजे रूट्सचं आणि कोइफिशियंटचं ए बी सी सोबतचं. आता ते रिलेशन काय, अगदी सिम्पल रिलेशन आहे. अल्फाची व्हॅल्यू ही आहे, तर इथे आपण लिहूया, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि आपण कन्सिडर करतो बीटा दॅट इज अनदर रूट इज मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर आपल्याला अल्फा बीटा ए बी सी याच्यामधलं रिलेशन फाइंड करायचं. तर आपण काय करूया, या दोन रूटची ॲडिशन करूया. म्हणजे रूटची ॲडिशन करतोय, अल्फा प्लस बीटा करतोय. अल्फा प्लस बीटा ज्यावेळेस आपण करू आपल्याला काय मिळणार आहे, मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. यामध्ये आपण ॲड करतोय मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ज्यावेळेस आपण ॲडिशन करू इथे तुम्ही बघणार डिनॉमिनेटर सारखं आहे, डिनॉमिनेटर सारखं आहे म्हणजे आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो, राईट, कॉमन करून. सो 2a न्यूमरेटरला आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस बी
मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. इथे ही टर्म कॅन्सल होणार, कारण ऑब्वियस आहे प्लस आणि मायनस आहे. इथे जरी तुम्ही बघितले ह्या दोन टर्म तुम्हाला ॲड करायला सांगितलं, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार, म्हणजे -b/2a. सो इथे आपल्याला मिळणार -2b/2a. 2 कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू -b/a. तर एक रिलेशन आपल्याला मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. ठीक आहे. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट ABC अल्फा बीटा याच्यामधलं एक रिलेशन मिळालं. जेव्हा आपण रूटची सम करू किंवा रूटची ॲडिशन करू, ते ॲडिशन असणार आहे -b/a. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a, किंवा याला असे मेन्शन करता सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b/a. सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. आता सेकंड आपल्याला बघायचं आहे प्रॉडक्ट ऑफ रूट्स. समचं समजलं, सिम्पल आहे. आता प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा. तर सेकंड आपल्याला फाइंड करायचं आहे प्रॉडक्ट अल्फा इंटू बीटा. तर आपल्याला अल्फा आणि बीटा यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे -b प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, -b अंडर रूट मायनस बी स्क्वेअर 4ac/2a. प्रॉडक्ट घेतोय, न्यूमरेटरला न्यूमरेटरने मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने. 2a इंटू 2a 4a². न्यूमरेटरचं बघितलं तर न्यूमरेटर कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय तुम्हाला, a प्लस बी आणि a मायनस बी. सेम टर्म्स आहे, ॲड केलेला आहे, सेम टर्म सबट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी इज इक्वल टू a² मायनस b². हा फॉर्म्युला आहे. a ची व्हॅल्यू आहे -b, b ची व्हॅल्यू आहे ही ब्रॅकेट किंवा स्क्वेअर रूट ऑफ दिस ब्रॅकेट. त्यामुळे a² मायनस b² काय असणार आहे, -a². इथे a ची व्हॅल्यू -b, सो a² मायनस b² म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर -4ac². समजलं इथपर्यंत. सो दॅट इज इक्वल टू -b² मायनस स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर साइन कॅन्सल होणार. तर आपल्याला इथे मिळणार b² मायनस 4ac/4a². ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू b² मायनस b² प्लस 4ac/4a². इथे 4 आणि 4 सुद्धा कॅन्सल होणार, तर ac/a². याला सिम्प्लिफाय केलं, c/a इंटू a आणि a कॅन्सल होणार, तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार c/a. याचा अर्थ काय, अल्फा बीटा इज इक्वल टू c/a. हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. सो अनदर रिलेशन, एक समचं रिलेशन आणि एक प्रॉडक्टचं रिलेशन आपल्याला इथे मिळतं. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा दिस व्हॅल्यू इज c/a. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a, किंवा आपण असं लिहितो प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू c/a. समजलं काय होतं रिलेशन. अल्फा बीटा रूट्स असेल, समचं एक रिलेशन, एक प्रॉडक्टचं रिलेशन आहे. समच्या रिलेशनमध्ये निगेटिव्ह साईन आहे, प्रॉडक्टच्या रिलेशनमध्ये पॉझिटिव्ह साईन आहे. दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर ए आहे. ठीक आहे, बघा इथे सुद्धा ए आहे, इथे सुद्धा ए आहे. समच्या ठिकाणी रिलेशन इथे निगेटिव्ह टर्म येते, इथे पॉझिटिव्ह टर्म आहे, इथे ए आहे, इथे आहे. डिनॉमिनेटर तर कॉमनच आहे. अल्फा प्लस बीटा असेल तेव्हा -b आणि प्रॉडक्ट असेल त्यावेळेस c. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. तर हे इक्वेशन किंवा हे रिलेशन सुद्धा तुम्हाला याच्या पुढे नेहमी यूज होणार आहे. म्हणजे आत्ताच नाही तर पुढे ज्यावेळेस तुम्ही पुढे जाऊन मॅथमॅटिक्स शिकाल किंवा सायन्स शिकाल त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या रिलेशनचा यूज होणार. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथड किंवा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला हे रिलेशन हे तुम्हाला अगदी पक्क लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. फर्स्ट क्वेश्चन, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0, देन फाइंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अँड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट्स मेन्शन केलेले आहे अल्फा आणि बीटा. तर या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, ह्या दोन टर्मची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. सोल्युशन फॉर फर्स्ट, सगळ्यात आधी आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घेऊ. सो गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0, दिस इज गिवन. त्याचे रूट्स दिलेले आहे अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आता यामध्ये एक वे काय असणार आहे,
अल्फा बीटा रूट्स दिलेले ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे फॉर्म्युला मेथड बघितले त्याच्यामध्ये आपण जो फॉर्म्युला बघितला त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करणार. एक्सची व्हॅल्यूज म्हणजे काय, रूट्सची व्हॅल्यू दॅट इज अल्फा आणि बीटा. अल्फा बीटाची व्हॅल्यू त्यावरून आपल्याला मिळते. त्यानंतर त्या अल्फा आणि बीटा व्हॅल्यूजला आपण क्यूब करणार, क्यूब करून ॲड करणार किंवा आपण त्याचा स्क्वेअर घेणार, स्क्वेअर करून त्या 2 टर्म्स ॲड करणार. हा एक वे असणार आहे. बट यामध्ये बघा आता हे इक्वेशन जे तुम्ही बघताय यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ए इज 1, बी इज 5 अँड सी इज -1. तर या इक्वेशनला बघून तुम्हाला समजेल की जे रूट्स मिळणार ते रूट्स काही सिम्पल नंबर नसणार आहे. मे बी ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, काही क्वाड्रॅटिक काही स्क्वेअर रूटच्या अंडर टर्मसुद्धा मिळेल. मग त्याचा क्यूब करायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, ॲड करायचा, ही लेंथी प्रोसिजर असणार आहे. मग यामध्ये विचार करायचा की आपण काय करू शकतो. आत्ताच आपण एक रिलेशन बघितलेलं आहे. आपण रिलेशन बघितलं आहे बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट. काय रिलेशन होतं, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन with roots alpha and beta, sum of roots is always minus b by a and product of roots is always c by a. हे कशासाठी, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0 with roots alpha and beta. with roots alpha and beta, right? sum of roots minus b by a, product of roots c by a. दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर a आहे. समसाठी ते मायनस आहे नसते मायनस बाय, प्रॉडक्टसाठी सी असतं. या रिलेशनचा यूज आपण करू शकतो. तर अल्फा प्लस बीटा, आता इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा या 2 टर्म्स मिळणार आहे. त्याचा यूज आपण हे फाइंड करण्यासाठी करू शकतो. का, कारण आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहे. आता ते फॉर्म्युलेज कोणते आहेत ते आपण बघूया. सगळ्यात आधी अल्फा आणि बीटाची व्हॅल्यूज आपल्याला काय मिळणार आहे. अल्फा प्लस बीटा इज मायनस बी बाय ए. आता इथे जर तुम्ही कम्पेअर केलं इक्वेशनला ह्या स्टँडर्ड इक्वेशनसोबत, एची व्हॅल्यू मिळते 1, बीची व्हॅल्यू आहे 5 अँड सीची व्हॅल्यू आहे -1. या 3 व्हॅल्यूज आहे. या 3 व्हॅल्यूज फक्त आपल्याला इथे पुट करायच्या. सो सम ऑफ रूट्स असणार आहे मायनस बी बाय ए आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स असणार आहे सी बाय ए. म्हणजे अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली -5 आणि अल्फा बीटा ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1. हे 2 तर रिलेशन आपल्याला मिळाले फॉर्म्युलाचा यूज करून किंवा जे रिलेशन आपण शिकलो त्याचा यूज करून हे 2 रिलेशन किंवा ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता याचा यूज आपण याच्यासाठी कसा करणार, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबसाठी. तर एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही क्यूबचा फॉर्म्युला तुम्ही शिकला असाल. स्टँडर्ड रिलेशन आहे. रिलेशन काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी क्यूब -3ab इनसाइड ब्रॅकेट ए प्लस बी. दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब -3ab इनसाइड ब्रॅकेट ए प्लस बी. याचा यूज आपण इथे करू शकतो कारण आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे, या फॉर्ममधल्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आपल्याकडे सम पण आहे, प्रॉडक्ट पण आहे. सम आणि प्रॉडक्ट दोन्ही गोष्टी इथे मेन्शन केलेल्या, म्हणजे या फॉर्म्युलाचा यूज आपण आता याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी करू शकतो. सो सिन्स फॉर्म्युला आठवतोय ना हा ए क्यूब प्लस बी क्यूबचा, सिन्स ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू दिस, आपण ए आणि बीला फक्त अल्फा आणि बीटाने रिप्लेस करूया. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा इनसाइड ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा म्हणजे -5 क्यूब -3 अल्फा बीटा -1 आणि अल्फा प्लस बीटा इज -5. सो दॅट इज इक्वल टू -125. त्यानंतर हे होणार आहे -1 इंटू -5 5 इंटू 3 15. मायनस साईन आहे, यांची होणार ॲडिशन 140. -140 व्हॅल्यूली अल्फा क्यूब प्लस बीटा. बघा किती सिम्पल सोल्युशन झालं आहे. अदरवाईज अल्फा फाइंड करा, बीटा फाइंड करा, नंतर त्याचा क्यूब करा, त्यांना ॲड करा. त्यापेक्षा आपण या रिलेशनचा यूज करून जे 2 रिलेशन आपल्याला माहिती होतं त्याचा यूज करून आपल्याला सम आणि प्रॉडक्ट मिळाला आणि फक्त तो आपल्याला फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये रिअरेंज करायचा. त्याच्यावरून आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच पद्धतीने अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, तर विचार करायचा टर्म्स आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आपल्याकडे रिलेशन आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचं. मग आपण याला कसं रिलेट करू शकतो, तर आपल्याला माहिती फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस किंवा ए स्क्वेअर -2ab. स्टँडर्ड फॉर्ममध्येच लिहू आपण ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. तर याला जर मी अल्फा आणि बीटाने रिप्लेस केलं, सो अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. राईट. तर यालाच आपण असं लिहू शकतो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. या टर्म आपण इथेच ठेवल्या आणि ही टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली -2 अल्फा बीटा. लेफ्ट साईडची टर्म ॲज इट इज. ओके. आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला फाइंड करायचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे ही टर्म फाइंड करायची.
सो दिस टर्म इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ही व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहिती आहे, फक्त त्या व्हॅल्यूज इथे आपल्याला पुट करायच्या आहे. अँड देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दिस इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे -5 स्क्वेअर मायनस 2 इंटू -1. अल्फा बीटाची व्हॅल्यू -1, त्यामुळे त्याची व्हॅल्यू मिळणार इज इक्वल टू 25 प्लस 2 म्हणजे व्हॅल्यू आली 27. सो यासाठी आन्सर आला -140 आणि यासाठी आन्सर आला 27. समजलं आपण या प्रॉपर्टीचा किंवा ह्या रिलेशनचा यूज कसा केलेला आहे. आता सेकंड बघूया. द डिफरन्स बिटवीन रूट्स ऑफ x स्क्वेअर मायनस 13x + k इज इक्वल टू 0 इज 7. देन फाइंड k. तर आपल्याला रूट्सचा डिफरन्स दिलेला आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट्स असेल सपोज अल्फा आणि बीटा. तर त्या रूट्सचा डिफरन्स दिलेला आहे, म्हणजे अल्फा मायनस बीटा ही व्हॅल्यू दिली किंवा बीटा मायनस अल्फा जी व्हॅल्यू आपण मोठी कन्सिडर करू त्याच्या अकॉर्डिंग. सो आपण असं कन्सिडर करू अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. मग डिफरन्स दिलेला आहे म्हणजे अल्फा मायनस बीटा ही व्हॅल्यू 7 दिलेली आहे. याचा यूज करून आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर बघूया हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर मायनस 13x + k इज इक्वल टू 0. जेव्हा किंवा क्वेश्चनमध्ये रूट्स मेन्शन केलेलं असेल आणि रूट्सचं काही रिलेशन असेल, जसं इथे डिफरन्स बिटवीन रूट्स दिलेला आहे, इथे रूट्स मेन्शन केले होते, त्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज अशा विचारलेल्या अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, असं ज्यावेळेस व्हॅल्यूज विचारलेलं असतं, रूट्स मेन्शन केलेलं असतं, त्यावेळेस कधीच ते इंडिव्हिज्युअल रूट फाइंड करायचे नाही. प्रत्येक वेळेस त्याला आपल्याला रिलेट करायचं आहे हे जे रिलेशन आहे त्याच्यासोबत. म्हणजे अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा यूज करून आपण दिलेला फॉर्म्युला किंवा आपल्याला जो माहिती आहे तो फॉर्म्युला आपण कसा रिअरेंज करू शकतो ते बघायचं आणि त्याच्यावर तुम्हाला आन्सर मिळणार आहे. कधीच तुम्हाला इंडिव्हिज्युअल रूट्सची व्हॅल्यू फाइंड करायची नसते. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण सगळ्यात आधी कम्पेअर करूया. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1, b ची व्हॅल्यू मिळणार -13 आणि c ची व्हॅल्यू मिळणार k. c इज k. ठीक आहे. त्यानंतर आपण असं कन्सिडर करू अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स आहेत. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स. आपल्याला इथे डिफरन्स दिला आहे त्यामुळे आपण काय कन्सिडर करू अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा असं आपण कन्सिडर करूया. डिफरन्स दिलेला आहे गिवन डिफरन्स बिटवीन टू रूट्स इज 7 म्हणजे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7 ही व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे. काय काय दिलं आहे ते सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केला. आता आपल्याला माहिती आहे वी नो सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा इज -b/a आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. या केसमध्ये हे जे दोन रूट्स आहे याची सम किती असणार -b/a -13/a म्हणजे +13 आणि c/a म्हणजे काय k/1 दॅट इज इक्वल टू k. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा मायनस बीटा. आता अल्फा मायनस बीटा आपण कसं फाइंड करणार तर त्यासाठी आपण काय करू याला बोलू 1 दिस इज 2 दिस इज 3. ठीक आहे. अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. हे दोन इक्वेशन जर तुम्ही चेक केले ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल सपोज आपण हे दोन इक्वेशन ॲड केले तर काय होणार आहे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. -b प्लस बी कॅन्सल होणार आहे म्हणजे 2 अल्फा इज इक्वल टू सम व्हॅल्यू. त्याच्यावर आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे. समजतंय. त्यामुळे आपण काय करूया इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 जेव्हा आपण इक्वेशन ॲड करू अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. ही ॲडिशन असणार आहे 20. सो याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू किती आहे 20/2 दॅट इज इक्वल टू 10. अल्फाची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. त्यानंतर एका कोणत्या तरी इक्वेशनमध्ये 1 or 2 मध्ये आपण पुट केलं आपल्याला बीटाची व्हॅल्यू मिळणार आहे. सो आपण कन्सिडर करू फ्रॉम इक्वेशन 1 बीटा इज इक्वल टू अल्फा मायनस 7. बीटा इज इक्वल टू अल्फा मायनस 7. सो दॅट इज इक्वल टू 10 - 7 3. सो बीटाची व्हॅल्यू किती आली 3. अल्फाची व्हॅल्यू मिळाली, बीटाची व्हॅल्यू मिळाली. त्याला फाइंड करायचं आहे के ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर इथे जे हे इक्वेशन तुम्ही चेक केलं तर हे जे थर्ड इक्वेशन काय सांगतं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के. अल्फाची व्हॅल्यू माहीत झाली, बीटाची व्हॅल्यू माहीत झाली, ती व्हॅल्यू इथे इक्वेशन 3 मध्ये पुट करा त्यावरून तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो फ्रॉम 3 अल्फा बीटा इज इक्वल टू के अँड देअरफॉर प्रॉडक्ट आहे अल्फा इज 10 अँड बीटा इज 3 इज इक्वल टू के. 30 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 30. तर अशा पद्धतीने के ची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळालेली आहे. सो बेसिकली आपण ह्या रिलेशनचा यूज इथे केलेला आहे सम ऑफ रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स. लास्ट टॉपिक टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन रूट्स.
आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आता मिळवायचं आहे जर आपल्याकडे रूट्स दिलेले असतील. आतापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये आपण जे काही बघितलं त्यामध्ये आपल्याकडे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमी दिलेलं असायचं. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असायचं. त्याचा यूज करून आपण त्याचे रूट्स फाइंड करत होतो किंवा रूट्समध्ये असणार रिलेशन म्हणजे अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा किंवा त्याचा यूज करून बाकीच्या काही टर्म्स आपण फाइंड करत होतो. आता आपल्याला रिव्हर्स जायचं आहे, उलटं जायचं आहे. आधी इक्वेशन दिलं होतं, इक्वेशनवरून आपण रूट्स किंवा रूट्सचं रिलेशन फाइंड करत होतो. आता आपल्याकडे रूट्स दिलेलं असणार किंवा रूट्समध्ये असणार रिलेशन दिलेलं असणार आहे, त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. समजलं काय सांगते? म्हणजे सपोज असा क्वेश्चन असेल की सपोज रूट्स आहे -5 आणि -2 हे दोन रूट्स आहे. मग हे दोन रूट्स असणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे आपल्याला उलटं जायचं आहे आता. ओके, समजलं? तर यासाठी एक स्टँडर्ड रिलेशन आहे किंवा स्टँडर्ड फॉर्म्युला असं आपण बोलू शकतो. तो फॉर्म्युला किंवा ते रिलेशन आपण डिराईव्ह करूया. सो त्यासाठी आपण कन्सिडर केलेलं आहे दोन रूट्स अल्फा आणि बीटा. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ व्हेरिएबल एक्स. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठी आपण एक व्हेरिएबल लागणार आहे कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल तो असतो. तो व्हेरिएबल आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. मग आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं मिळणार? तर अल्फा अँड बीटा हे दिलेल्या इक्वेशनचे रूट्स आहेत आणि व्हेरिएबल आहे एक्स. देअरफॉर वी कॅन कन्सिडर एक्स इज इक्वल टू अल्फा अँड एक्स इज इक्वल टू बीटा. राईट, रूट्स आहे म्हणजेच काय? एक्सची व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू. त्यामुळे एक्स इज इक्वल टू अल्फा आणि एक्स इज इक्वल टू बीटा. ओके, याला आपण असं लिहू शकतो एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. फक्त अल्फा आणि बीटा आपण काय केलं? लेफ्ट साईडला शिफ्ट केलं. एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0 अँड एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता जर मी यांचा प्रॉडक्ट घेतला एक्स मायनस अल्फा और एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 असा जर मी प्रॉडक्ट घेतल्यानंतर या दोन टर्मचं प्रॉडक्ट आहे, राईट हँड साईड 0 आहे त्यामुळे राईट हँड साईडला सुद्धा 0च असणार आहे. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. याला जर मी सॉल्व केलं तर एक्स इंटू एक्स मायनस बीटा मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा. आपण काय करतो? ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. प्रत्येक फर्स्ट ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मनी सेकंड ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करतो. एक्स इंटू एक्स मायनस अल्फा मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा. देअरफॉर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू बीटा मायनस एक्स इंटू अल्फा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस इथे जर तुम्ही बघितलं एक्स कॉमन आहे, मायनस एक्स आपण कॉमन घेऊ शकतो. इनसाइड ब्रॅकेट बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये येते? हे इक्वेशन येतं आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू सम ऑफ रूट्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स या फॉर्ममध्ये इज इक्वल टू 0. तर हे आहे एक स्टँडर्ड रिलेशन. याचा अर्थ काय? जर सपोज तुम्हाला दोन रूट्स दिलेले असतील त्याच्यातून जर क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम करणार? त्या रूट्सचे सम करा, त्या रूटचं प्रॉडक्ट फाइंड करा, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा. ती व्हॅल्यू फक्त इथे तुम्हाला पुट करायची आहे किंवा या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. त्यामुळे जर मी आता जसं आपण बोललो की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे, रूट्स आहे -5 आणि -2. याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं फ्रेम करणार? व्हेरिएबल्स आपण एक्स कन्सिडर केला तर फर्स्ट टर्म असणार आहे एक्स स्क्वेअर, त्यानंतर असणार निगेटिव्ह साईन, त्यानंतर असणार आहे सम ऑफ रूट्स आणि प्लस असणार आहे प्रॉडक्ट ऑफ रूट दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे असणार आहे एक्स मल्टिप्लाइंग टर्म. या फॉर्ममध्ये असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स -5 -2 -7 इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट -5 इंटू -2 प्लस 10. त्यामुळे इक्वेशन काय बनणार? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हे रूट्स असणारे इक्वेशन कोणतं आलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने रूट्सचा यूज करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे. त्यासाठी रिलेशन काय? एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू सम ऑफ रूट्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स. इथे मायनस साईन असते, ही गोष्ट नेहमी लक्षात द्यायची. एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू सम ऑफ रूट्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स. दॅट्स इट. एवढं हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरून जर रूट्स असेल तर तुम्ही कोणतेही जरी रूट्स असले तर त्याच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करू शकता. यावर आधारित अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. क्वेश्चन इज ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ रूट्स -3 -7. रूट्स दिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. तर सगळ्यात आधी क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी एक व्हेरिएबल आपण कन्सिडर करूया. कन्सिडर व्हेरिएबल एम व्हेरिएबल आपण कन्सिडर करू. एम या व्हेरिएबलमध्ये असणार क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फ्रेम करतोय. सो रूट्सला आपण कन्सिडर करू. लेट रूट्स बी अल्फा अँड बीटा आणि यामध्ये आपण असं कन्सिडर करू अल्फा इज इक्वल टू -3 आणि बीटा इज इक्वल टू -7.
ठीक आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करण्यासाठी आपल्याला पाहिजे सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स. सो सम ऑफ रूट्स असणार आहे -3 प्लस -7 दॅट इज इक्वल टू -10 अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स -3 इंटू -7 दॅट इज इक्वल टू 21 अँड देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. काय बघितलं आपण, फर्स्ट टर्म असते एक्स, एक्सने इथे आपण व्हेरिएबल एम घेतो त्यामुळे इथे असणार m² मायनस सम ऑफ रूट्स, याला आपण नेहमी मल्टिप्लाय करतो व्हेरिएबलनी एमनी अँड प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. इथे मायनस असतं, इथे प्लस असतं, किंवा याला आपण असं लिहू शकतो m² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एम प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. अँड देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार, m² मायनस सम ऑफ रूट्स -10 इंटू एम प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स 21 इज इक्वल टू 0. देअरफॉर m² प्लस 10m प्लस 21 इज इक्वल टू 0. तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन की ज्याचे रूट्स आहे -3 आणि -7. ठीक आहे.